नमस्कार मंडळी, चहाची कॉफी स्मिता बरोबर या इन्फॉर्मेटिव्ह गप्पा सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. पोटदुखीच्या समस्या खूप असतात, म्हणजे पोटात मुरडा येतो, कधी कधी पोटात खूप चमक येते किंवा मग पोटा रिलेटेड काही ना काहीतरी समस्या जाणवत असतात. तर यासाठी आपल्याकडे घरगुती उपाय काय आहेत किंवा हे जर सतत होत असेल तर त्याच्यावर उपचार काय केले पाहिजे, हे सगळं जाणून घेण्यासाठी आज आपल्याकडे एक्सपर्ट्स आलेले आहेत आणि ते आपल्याला सांगणार आहेत की आपण याच्यावर काय केलं पाहिजे. तर ही सगळी माहिती तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मिळणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघत राहा. तर आपल्याकडे आलेले आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर मानसी, ज्या की डॉक्टर मेधा मेहेंदळे यांच्या सुकन्या आहेत. त्यांचं ठाण्यामध्ये तन्वी हर्बल क्लिनिक आहे, त्यानंतर पुण्यात पनवेलमध्ये आणि नाशिकमध्ये त्यांच्या ब्रांचेस आहेत. आयुर्वेद साध्या सोप्या भाषेमध्ये लोकांना कळावा या संदर्भात डॉक्टर मानसी त्यांच्या इंस्टाग्रामवर सुद्धा खूप बोलत असतात. बरं, डॉक्टर मानसी बरोबर माझी जी ओळख आहे, आमची जी मैत्री आहे ती 15 वर्षांची आहे आणि आज मी तिला खास इथे बोलावलं आहे कारण आपल्याला ती खूप छान माहिती देणार आहे. पुढचे काही एपिसोड ती आपल्याबरोबर असणार आहे. तर आजचा विषय आहे पोटा संदर्भातल्या कुठल्याही समस्या असतील तर त्यावर उपचार काय केले पाहिजेत आणि घरगुती उपाय काय आहेत, जाणून घेऊया. तर मानसी, चहाची कॉफी स्मिता बरोबर या गप्पा सत्रामध्ये तुझं खूप स्वागत आहे. थँक्यू सो मच. तू माझ्या विनंतीला मान देऊन इथे आली आहेस आणि आता इथून पुढचे काही एपिसोड तू प्रेक्षकांना छान गाईड करणार आहेस. नक्की. मला असं वाटलंय की म्हणजे चहाची कॉफी स्मिता बरोबर तर टॉपिकच मला इतका आवडला की तू सांगितलंस की आज आपल्याला पोटाचे विकार यांच्यावरती आपल्याला डिस्कस करायचं आणि कॉफी असा ह्याचा एक खूप छान संबंध आहे. की बघ, आपण म्हणतो की कधी कधी लहान मुलांना किंवा घरी जुलाब सतत लागतात, तर आपली आजी आपल्याला पूर्वी सांगायची की कोरी कॉफी घे, पण ती फिल्टर कॉफी हवी, म्हणजे नेसकॅफे त्याला चालणार नाही. किंवा आपलं जे लिव्हर डिटॉक्सिफिकेशन असतं, आज बऱ्याच जणांना फॅटी लिव्हर आणि हे त्रास होतात, तेव्हा सुद्धा आपल्या लिव्हरवरती साठलेलं फॅट कमी करण्यासाठी सुद्धा ही फिल्टर कॉफी मदत करते. म्हणजे याचं ऍडिक्शन नसावं, म्हणजे अति प्रमाणात घेतलं तर कॅफिन ही वाईट आहे, पण आठवड्यातनं 2 वेळा घ्यायला काहीच हरकत नाही. अति तेथे माती म्हणतात ना, तसं आपल्याला या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. पण उकळलेली कॉफी असायला पाहिजे, फिल्टर कॉफी असायला पाहिजे आणि त्याच्यात दूध नाही घालायचंय अशी. पण त्याचं खूप छान म्हणजे रिफ्रेशिंग असते, म्हणून आजचा एपिसोड असाच छान राहणार आहे. कारण कॉफी प्यायल्यावरती त्याचा आपल्यामध्ये आपण म्हणतो ना, एक उत्तेजना त्यातनं निर्माण होते आणि आपोआप आपलं सेंट्रल नर्वस सिस्टीम जी असते ती ऍक्टिव्हेट होते. आता रात्री आपण म्हणतो बघ ना, अभ्यासाला बसायचंय तर कॉफी पाहिजे, म्हणजे नाव असं तू इतकं सुंदर निवडलंय की मला त्यावर ह्या गोष्टी सुचल्या. नाही, मला ब्लॅक कॉफी खूप आवडते आणि ती 4ची याच्यासाठी आहे. आता आपला विषय निघालाय म्हणून मी सांगते की 4 वाजता शेवटची कॉफी असते. मी 4 नंतर मग कॉफी पित नाही, नाहीतर मग झोप नंतर येत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या सबस्क्रायबर्सला पण सांगते की एक 4 वाजता शेवटची कॉफी व्हायला हवी आपली. आणि 4 वाजता आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम जे असतं ना, त्याचा इंटेक छान होतो. म्हणजे 4 वाजता तुम्ही काहीतरी खाणं का गरजेचं आहे किंवा काहीतरी घेणं, म्हणजे लहान मुलांना आपण जनरली दूध बघ 4 ते 6 या वेळात देतो की त्यांना जे कॅल्शियम इंटेक व्हायला पाहिजे, त्याचं ऍब्झॉर्प्शन असतं ते त्या वेळामध्ये अधिक चांगलं होत असतं. म्हणजे जर सगळ्या लहान मुलांनी त्या वेळामध्ये काहीतरी खाल्लं ना, अधिक चांगलं असतं. म्हणजे जर ज्यांना वेट लॉस करायचा आहे किंवा त्यांना वेट गेन करायचं आहे, त्या लोकांनी म्हणजे कार्बोहायड्रेट्स रिच फूड घ्यायचं 4 ते 6 मध्ये. ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी फायबरच फूड घ्यायचं, म्हणजे सॅलड घ्यायचं, की त्यांना भूक कमी लागते. कारण रॉ फूड असलं की ते पचायला जास्त वेळ लागतो. बरोबर. हे सगळं जे तू सांगतेस ना, ही सगळी इन्फॉर्मेशन हवी आहे वजन कमी कसं करायचं या एपिसोड मध्ये. परफेक्ट. आजचा आपला एपिसोड आहे की पोटा संदर्भातल्या काही जर का समस्या असतील, विकार असतील तर त्यावर आपण काय करायचं. तर मला असं वाटतं मानसी, आपण विषयाला सुरुवात करूया आणि आधी आपण कारणांनी सुरू करूया की एक तर पोटदुखीचे प्रकार काय असतात आणि त्याची कारणं काय असतात. पोटदुखीचं प्रकार वेगवेगळे असतात. कधी कधी रात्री सडन पोटात कॉलिक निर्माण होतो, मग आपल्याला वाटतं की आता अपेंडिक्स आहे का नक्की काय आहे. तर आता कधी कुठेही इन्फ्लमेशन असलं किंवा वेदना होते याचा अर्थ तिथे वात वाढलेला आहे. बरोबर आहे. आता पोटामध्ये आपले 8 भाग असतात पोटाचे आणि प्रत्येक भागामध्ये जर पेन झालं ना त्याचं कारण वेगवेगळं असतं. आता समजा आपलं इथे जो पॉइंट असतो तर हायपर ऍसिडिटीमुळे हे पेन होतं. कित्येक वेळा लोक सांगतात रात्री खूप पोट दुखायला लागलं,
आम्ही ECG काढला, घाबरलो आणि मग नंतर कळलं की हायपर ऍसिडिटी होती. दुसरी गोष्ट असते, कधी कधी लोक खूप कमी पाणी पितात. म्हणजे वात प्रकृतीचे जे व्यक्ती असतात, बारीक असतात आणि ना त्यांना असं सुईने टोचल्यासारखं होतं लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला, असं एकदम टोचल्यासारखी भावना होती. चमक येते ते वेगळं का? चमक वेगळी आणि असं त्यांना टोचत राहतं काहीतरी, म्हणजे ते पेन वेगळं जाणवतं. तर ते का होतं, तर खूप वेळ खाल्लं नाही किंवा गॅस शरीरामध्ये साठला तर ते पेन होतं. अच्छा. आता काही एक वेगळं पेन म्हणजे असतं की किडनी स्टोन असेल तरी पोटात दुखतं, म्हणजे इतकं पेन होतं की त्यांना लघवी करताना त्रास होतो आणि मग पोटात दुखतं. म्हणजे आपल्याला पोटात दुखलंय म्हटलं की त्याचे वेगवेगळे क्रायटेरिया होतात. म्हणजे सडन ऑनसेट, कायमच दुखणं, पोट साफ न होणं किंवा शौचाला जाताना पोटात दुखणं. आता काही लोकांना पोटात मुरडा येतो, म्हणजे टॉयलेटला ते म्हणतात कंट्रोलच होत नाही आणि आम्हाला सडनली लगेच जायला लागतं आणि मग ते असं एक्सप्लेन करतात की आता आम्हाला कुठेही प्रवास करता येत नाही, आम्हाला खूप त्रास होतो. मग हे पेन वेगळं असतं. मग IBS रिलेटेड, आता मुळात आपण ठरवलं की आता हे नक्की शोधायचं कसं, तर बघ गट आणि ब्रेन एकमेकांशी कोरिलेटेड असतात. म्हणजे जर इथे काही प्रॉब्लेम असेल तरी इथे प्रॉब्लेम होतो. म्हणजे आता एखादा माणूस खूप डिप्रेस्ड आहे, त्याच्यामध्ये कॉर्टिझॉल लेवल्स हाय आहेत, तरी त्याला पोट दुखू शकतं. बरोबर. पिरियड पेन मध्ये पोट दुखणं वेगळं, तो डिस्मेनोरिया झाला. पण म्हणजे पोट दुखतंय म्हटल्यावर किती गोष्टी आल्या, जंत आले त्याच्यात. बरोबर. लहान मुलांना जंत होणं, आतड्यांमध्ये त्या अळ्या निर्माण होणं खूप डीप थॉट आहे हा. की म्हणजे आपल्याला कळत नाही की मुलं चॉकलेट्स खातायत, पॅकेट फूड खातायत, आपण साधं एक केमिस्ट कडनं औषध आणतो, जंतांचं दिलं झालं, असं नाहीये. लिव्हर मध्ये त्यांची बारीक बारीक अंडी असतात, ती कमी होणं महत्वाचं आहे, नाहीतर ती ग्रोथ होत राहतात. आज आपण बघतो की बऱ्याच लहान मुलांना ही कंप्लेंट असते की बेंबीच्या खाली दुखतं. तर ते सगळं त्यांचं जंतांमुळे असतं. मग त्याच्यावरती आपल्याला त्यांना व्यवस्थित औषध देणं आणि हा सगळ्याचा रूट काय माहितीये का, आपली जीवनशैली. म्हणजे त्रिसूत्र आहेत की तुम्ही व्यायाम नीट करा, तुमचा आहार नीट ठेवा आणि तुमची झोप. आता काही जणांचं शेड्यूलच असं असतं की ऑफिस गोईंग. एक पेशंट असं सांगत होता की मॅडम मी घरीच 2 वाजता येतो, मी 2 वाजता जेवतो रात्री 2. पर्यायच नाही, कारण त्याची ड्युटी 2 to 2 अशी होती. सो तो म्हणाला की मॅडम मला पर्याय नाहीये, मी रात्री आल्यावर जेवतो आणि मला खूप पोट दुखतं. मग आता आपल्याला कारण कळतं की वात प्रकोप होऊन कदाचित त्याच्या आतड्यांमध्ये कुठे व्रण निर्माण झालेत का, म्हणजे अल्सर्स, की डिओडिनल अल्सर्स असतात की त्याच्यामध्ये आपण ग्रहणी असं म्हणतो की कधी कधी जेवायच्या आधी पेन होतं आणि कधी कधी जेवल्यानंतर पेन होतं. मग त्यांनी आपल्याला ते प्रकार कळतात की हा डिओडिनल अल्सर असेल तर कधी पोट दुखतं, पेप्टिक अल्सर असेल तर कधी पोट दुखतं. आता आपली जीभ आहे, ही आपल्या पचनाचा मूळ स्तंभ आहे. आता आपली जीभ सकाळी उठल्यावर प्रत्येकाने आरशात बघायची, जर त्याच्यावरती व्हाईट कलरचा लेअर असेल तर समजून जायचं आज गॅस आपला कमी आहे. म्हणजे आपण पोळी करतो तेव्हा आपला गॅस जर पोळीच्या खालचा कमी असेल, पोळीचा पापड होतो आपल्या, पोळी मऊ सॉफ्ट अशी होत नाही. बरोबर. तर त्यासाठी आपला अग्नी हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे जर आपला अग्नी चांगला असेल, पचन नीट होतं, पचन नीट झालं की सारकिट्ट विभाजन होऊन धातू चांगले तयार होतात, मल मऊ तयार होतो, कॉन्स्टिपेशन होत नाही, गॅस अडून राहत नाही, बाहेर पडतो आणि पोट दुखत नाही. म्हणजे इट्स को रिलेटेड एव्हरीथिंग. म्हणजे आता प्रत्येक व्याधी निर्माण होण्यामागे खूप कारण असतात. म्हणजे आता एखाद्याला सतत तोंड येतंय, बरोबर आहे, सतत तोंड येतं, त्यांना इतके म्हणजे असे खड्डे असतात जिभेवरती लिटरली, आणि त्यांना काही खाल्लं की झोंबतं. ही आतड्यांमधली रुक्षता आहे. आतड्यांमध्ये रुक्षता असल्यामुळे त्यांना हा त्रास होतो. मग सगळ्यात पहिले आपण त्यांना स्नेहन, लंघन अशी चिकित्सा देतो की त्यातनं पहिले त्यांचं पचन सुधारतं. काय खायचं काय नाही खायचं. कधी कधी अति जड पदार्थ खाल्ले तरी पोट दुखतं. जड पदार्थ म्हणजे आता पुरणपोळी, चण्याची डाळ आहे की जी वातूळ आहे, किंवा आता वाटाणा आहे. आता ज्यांचं वय 60च्या वर असतं त्यांना कडधान्य पचायला त्रास होतो. मग ते आम्ही त्यांना काय सांगतो की तुम्ही त्याचं कळण घ्या. म्हणजे आता आपले मूग असतात, हिरवे मूग, ते पाण्यात भिजवून आपण चांगले मोड आले आणि मग शिजवले की त्याच्या वरती जे पाणी राहतं बघ ना सुपासारखं, ते त्यांनी घ्यायचं जास्तीत जास्त. म्हणजे चांगलं शिजवून खाल्ले तर त्रास होत नाही, पण अर्धवट शिजलेलं असेल तर गॅस तयार होऊन त्यांना कडधान्य खाल्ल्यावर पोट दुखतं. पण एरवी सुद्धा कडधान्य खाताना आपण ती शिजवूनच खावीत ना, कारण सलाड करताना आजकाल ते कच्चं
म्हणजे काही जे यंगस्टर्स आहेत ना ते खाऊ शकतात, पण एखाद्याला त्रास होतोय तर त्यांनी शिजवून खावं. कच्चं खायला काही हरकत नाहीये, म्हणजे एक वेळ, रात्री नाही, सकाळी प्रोटीन डाएट असतं ना, मग तेव्हा आपण टोमॅटो असं सॅलड एकत्र करून, म्हणजे स्प्राउट्स एकत्र करून खाऊ शकतो. रिच इन B12, कडधान्य आहेत ना ती, प्रोटीन स्त्रोत, विटॅमिन D3 खूप छान मिळतं त्याच्यातनं. आपल्याला ना सगळं खाऊन आयुष्य जगायचंय. म्हणजे मी असं, माझा हा फंडा आहे की पथ्य कधी पाळायचं की एखादी गोष्ट खाऊन आपल्याला त्रास होतोय असं जाणवलं ना तर ते पथ्य समजायचं. म्हणजे कुपथ्य नाही करायचं आपल्याला, म्हणजे पण सगळ्याच गोष्टी खाल्ल्या नाहीत तर आपल्याला आनंद कसा मिळणार. पण आता एखाद्याला एखादी गोष्ट, पनीर खाल्ल्यावरती पोटदुखीचा त्रास होतोय, कारण काही जणांना म्हणजे दुधाचे पदार्थ पचत नाही, दूध पचत नाही, मग तेव्हा त्यांना इतका त्रास होतो, गॅस तयार होतो पोटामध्ये, पोट फुगतं, पोट डब्बं वाटतं, पोट जड जड, म्हणजे ते असं लिटरली सांगतात की पोटात दगड ठेवलाय असं वाटतंय, इतकं त्यांना पोट जड वाटतं. एक रिकामं मडकं आहे, त्याच्यामध्ये आपण काय आपल्याला दिसतं, काही दिसतं का नाही, तर त्याच्या आतमध्ये फक्त वात असतो, जे आपल्याला दिसू शकत नाही. तसं ते पोट टम्म फुगलेलं असतं, हे टणटण वाचतं, म्हणजे आपल्याला कळतं की येस, की त्यांना तिथे वात साठलेला आहे. आता आयुर्वेदामध्ये एक संकल्पना आहे, त्याला म्हणतात आम. म्हणजे आता पोट दुखणं विषय म्हणून, की अळशीचा काढा कधी केला असेल तर माहिती असेल की तो असा शेंबडासारखा घट्ट होतो अळशीचा काढा, त्याला आपण आम म्हणतो. आता जर आपलं पचनच नीट नसेल तर आपल्या शरीरामध्ये, आमाशयामध्ये असं आम घट्ट गोळा होऊन तयार राहतो, आणि मग त्यांनी आपल्याला ज्वर येणं, अंगामध्ये रोज ताप आल्यासारखं वाटणं, भूक न लागणं, मल साफ न होणं, पोट डब्बं वाटणं, गॅसेस, ढेकरा, आणि सतत भीती, तोंडामध्ये कडू पाणी येतं, असं म्हणजे ऍसिड रिफ्लक्स जाणवतं. तर हे आम कसा घालवायचा आता, म्हणजे जर पचन सुधारायचंय, जर फक्त कॉज आपलं म्हणजे पचन नीट नाहीये म्हणून पोट दुखतंय, तर मग आपल्या घरी सुंठ असते, सुंठ गरम पाण्याबरोबर आपण घेतली तर आपोआप आपलं पचन सुधारतं, कारण आपला अग्नी प्रदीप्त होतो. सुंठ आहे ही आपल्या घरगुती औषधांपैकी एक आहे, तर ते सुंठ जर आपण पाण्यात वापरली तर त्याचा आपल्याला पचनासाठी उत्तम उपयोग होत असतो, म्हणजे त्यांनी अग्नी प्रदीप्त होतो. तर आता अळशीचा काढा जो आहे, मगाशी म्हटलं फ्लॅक्स सीड्स, तर ह्या omega-3 फॅटी ऍसिड्सने युक्त असतात, हे आपल्याला वजन कमी करायला पण मदत करतात, प्लस त्या आपलं पचन पण सुधारतात. कसं तर आपल्या शरीरात जे त्रिदोष आहेत, वात, पित्त आणि कफ, हे आपल्या पचनाचा आधार आहेत. कधी शेकोटी पेटवली आहे ते आपण बघतो तेव्हा आपल्याला त्याला असा वारा द्यावा लागतो, तर ती अग्नी पेट घेतो. ते काम कोण करतं, तर वात करतं. आणि म्हणून प्रत्येक दोष महत्वाचा आहे. काही जणांना सवय असते की जेवायला बसले की भांड भरून पाणी पितात, बरोबर. तर आता आपण जेवताना आपण वदनी कवळ घेताना मग घ्या श्री हरीचे, हे का म्हणतो की आपल्या अग्नीला प्रणाम करून आपण ते म्हणत असतो की आज मी कुठलंही जे अन्न सेवन करणार आहे ते कदाचित आपण बाहेरचं अन्न पण सेवन करत असतो ना, आपल्याला माहित नाहीये की त्या अन्नाची क्वालिटी कशी आहे, पण हे अग्निदेवा ते आमचं अन्न चांगलं पचवा अशी आपण त्यांना प्रार्थना करत असतो. आणि म्हणून यज्ञामध्ये पण बघ, कधी आपण वर्ण जेव्हा हवी घालतो तेव्हा कधी असं पाणी नाही होतं, थेंब थेंब तूप घालत असतो. मग तसा अग्नी वाढवण्यासाठी जेवताना मध्ये मध्ये पाणी प्यायचं. अच्छा, पण बरेच जण असं म्हणतात की पाणीच प्यायचं नाही मध्ये, पण ते चुकीचं आहे ना. लाळ कशी तयार होणार, तुम्ही भांड पाणी मध्ये पित असाल तर चुकीचं आहे. एक सिप घ्यायचा आहे ग, म्हणजे 10 घास खाऊन झाल्यावर एक सिप पाण्याचा घेतला की आपोआप त्यांनी पचन छान होतं, लाळ चांगली स्त्रवते आणि मग हळूहळू आपला त्रास कमी होतो. म्हणजे जर आपल्या तोंडापासून पचन सुरू होतं ना, म्हणजे पहिले आपले दात चांगले हवेत, आपल्या हिरड्या चांगल्या हव्यात, आपल्या सलायव्हरी ग्लँड्स चांगल्या हव्यात, आपण ते अन्न चावतो, म्हणजे इथेच त्या पिष्टमय पदार्थाचं पचन सुरू होतं. मग ते जीआय ट्रॅक मधनं आपल्या आमाशयामध्ये येतं, मग लिव्हर त्याच्यामध्ये पाचक स्त्राव सोडतं, मग ते त्याचं पूर्ण पचन होतं, मग छोटी आतडी, मोठी आतडी, आणि मग तिथनं तो सारकिट्ट विभाजन होऊन मल बाहेर पडतो. अशी लेंदी प्रोसेस असते. आणि बऱ्याच वेळेला काही जण काय करतात, जेवण झाल्यावर ना लगेच झोपतात आडवं, मग त्यांना ऍसिड रिफ्लक्स आणि मग पोटात दुखतं. सो म्हणजे ही बेसिक अशी कारणं आहेत की तुम्ही जेवताना खूप पाणी प्यायलात किंवा काय म्हणूया आपण की लगेच झोपलात तुम्ही, तरी सुद्धा तुमचं पचन छान होणार नाही, गॅसेस
तयार होतील. परफेक्ट. किंवा तुम्ही हाय फायबर फूड किंवा हाय प्रोटीन फूड एका वेळी भरपूर खाल्लं, हा म्हणजे तुम्ही तुमच्या क्षमतेला ओळखून खा. एक्झॅक्टली. म्हणजे खरं सांगायला गेलं तर आपल्याला आपलं शरीर तसं माहित असतं, त्यामुळे आपण काय खायचं नाही, काय खायचं ह्याची लिस्ट आपण त्या बाबतीत सतर्क असणं खूप गरजेचं आहे. आणि या गोष्टी पाळल्या की आपली पचनशक्ती आपोआप ती सुधारणार आहे. आणि व्यायाम सगळ्यात महत्वाचा व्यायाम आहे की जर आपण एकाच जागी बसून राहिलो, कसं अग्नीला तेज येईल. जर तुमचा अग्नी छान असेल ना तर तुम्हाला कोणताही मेकअपची गरज नाही, तुमचा चेहरा आपोआप ग्लो करतो. म्हणजे तुझं म्हणणं आहे की तो जो अग्नी तू सांगितलास तो छान क्रिएट होण्यासाठी आपल्या शरीरामध्ये व्यायामाची गरज आहे. आहार, योग्य आहार, की तुम्ही एका वेळी ना आपल्या पोटाचे भाग असतात ना, एका भागामध्ये हवा, एका भागामध्ये पाणी, एका भागामध्ये अन्न, तर आपण चारही भाग जर फक्त अन्नाने भरले तर पचन नीट होईल का? ओव्हरलोड होईल ना. सो प्रमाणात आहार घ्यायचा. खाताना ते गरम असावं, शिळं अन्न नसावं. अनेक स्त्रियांना सवय असते की किचन मध्ये उरलेलं जे आहे ते दुसऱ्या दिवशी खायचे, ह्यांनी त्यांना पोटाचे विकार होतात. म्हणजे बऱ्याच वेळेला मुरडा येऊन पोटात दुखून टॉयलेटला लागणं किंवा म्हणजे हे शिळ्या अन्नाचे दुष्परिणाम आहेत. कारण कुठलाही पदार्थ जो आहे ना, काही काळाने त्याच्यातले गुण बदलतात ना. म्हणजे आता आपण पापड आहे, कच्चा आहे, भाजल्यावर तो खाऊ शकतोय, तसं प्रत्येक अणु रेणू मध्ये क्षणाला बदल होत असतात. त्यामुळे जेवढं आवश्यक आहे तेवढंच वापरायचं. फ्रीज मधलं ठेवलेलं अन्न खायचं नाही. खूप जणांना सवय आहे की कणिक असते ना फ्रीजमध्ये रात्री मळून ठेवतात, 12 तासांनी तुम्ही तुमच्या लहान मुलाला ती देताय म्हणजे पोळी करून, तर ते चुकीचं आहे ना एक प्रकारे. त्यामुळे कुठेही त्या मुलांना पोट दुखू नये. आणि जंतांचा त्रास जर मुलांना होतो तसाच मोठ्यांना पण होतो. आणि तो यामुळे होतो म्हणजे इट्स अ को रिलेशन आपण म्हणू शकतो, पण मेन अपचनाने होतो. एखादा डबा आहे त्याच्यामध्ये तू 4 दिवस अन्न तसंच ठेवलंस, विसरून गेलीस आणि नंतर उघडून बघितलंस तर काय होईल, त्याच्यात अळ्या झालेल्या असतात किंवा वास येतो. हेच इथे होतंय. जर तुमचा मल बाहेरच पडत नसेल आणि तुम्ही वरनं खाताय, इट डझंट मेक अ पॉइंट ना. आणि आपण म्हणतोय की आणि मग पोटाचा घेरच वाढतो. म्हणजे लोक फिट असतात पण पोट पुढे सुटलेलं. हो, असं बऱ्याचदा होतं की बाकी सगळं फिट आहे पण पोट अचानक वाढतं. कधीतरी ओटी पोट जड वाटतं, कधीतरी वरचं पोट आपलं आहे ते फुगलेलं असं वाटतं. तेव्हा काय करायचं, घरी तिळतेल सगळ्यांकडे असतं, बरोबर आहे. थोडंसं कोमट करायचं, त्याच्यात थोडासा कापूर घालायचा आणि त्याचं गोल गोल पोटाला चोळून लावायचं आणि गरम पाण्याच्या पिशवीचा शेक द्यायचा. आपोआप जो गॅस आहे जो खालच्या दिशेने बाहेर जायला हवाय तो जात नाहीये आणि म्हणून हा पोटात घुमून म्हणजे फिरत राहतो तो सतत. आणि मग पोट इथे दुखेल, एकदा इकडे दुखेल, असं होत राहतं. चमका येतात. सो सगळ्यात पहिले महत्वाचं काय की डायग्नोसिस, निदान अतिशय महत्वाचं आहे. म्हणून तुम्ही तुमचा वैद्य, रुग्ण, परिचारिका, औषध हे 4 स्तंभ उत्तम हवेत. तुम्ही तुमच्या वैद्याला सगळी माहिती द्यायची. एखादा अल्कोहोलचा पेशंट असेल, जर तो दररोज लिव्हर साठी म्हणजे खरं लिव्हर साठी अल्कोहोल चांगलं नाहीये ना, मग जर तो अल्कोहोल प्राशन रोज करतोय, मॅडम एकच घेतो, एकच पेग घेतो, पण ते विषच आहे ना. एक पेग घ्या किंवा तुम्ही 0.5 ml घ्या, त्याचा तुम्हाला त्रास कधी ना कधी होणारच आहे. मग काय होतं, हेपॅटोमेगाली, लिव्हर सिरोसिस असे त्रास होतात. एकदा आपल्या शरीराने आपल्याला सिग्नल दिला ना की आपण अलर्ट व्हायला हवं. एक्झॅक्टली. आणि मग आपण कितीही त्या शरीराला म्हटलं ना की आता तू प्लीज परत पूर्वीसारखा हो, नाही होत. मग बरोबर. आयुर्वेदाने असं सांगितलंय की तुमच्या शरीरामध्ये इतके छान गुण आहेत, जर आपण ठरवलं ना, सगळ्यात मोठा मास्टर माइंड आहे तो म्हणजे आपला ब्रेन आणि आपला मन, आपली विल पॉवर. बरेच IBS, इरिटेबल बॉल सिंड्रोमचे जे पेशंट असतात त्यांना पोटात दुखून टॉयलेटला जायला लागतं किंवा खाल्लं ना काही, दुपारी जेवले तरी टॉयलेटला जाणार, तर सकाळी नाश्ता केला तरी टॉयलेटला जाणार. तर हा जो त्रास असतो ना त्यांचा एक सायकोलॉजिकल इफेक्ट तर असतोच, पण आतड्यांमध्ये रुक्षता असते IBS मध्ये. आणि त्या पेशंटना समजवताना आपल्याला खूप म्हणजे पेशन्स लागतो, कारण खूप वर्षांपासूनचा त्यांचा हा त्रास असतो. हिरवी मिरची जरी खाल्ली ना लगेच
वॉशरूमला जातात. सो हा त्रास असेल तरी काउन्सिलिंग लागतं त्यांना, की त्यांचं काउन्सिलिंग करून अरे आता तुला नाही त्रास होणार, कारण इथे तो ब्लॉक बसलाय ना त्यांच्या डोक्यात की मला असाच त्रास होणार आहे. लहान मुलांनी हल्ली दूध पिणंच सोडलंय कारण ते पचत नाही. पण असं नाहीये ना, ते तुम्ही योग्य वेळी घ्या. आता दूध पचत नसेल तर त्याच्यात 2 दाणे ओव्याचे, म्हणजे दूध पिऊन झालं की 2 दाणे ओव्याचे चावून चावून खा, दूध पचेल तुम्हाला. तुम्ही म्हणजे आपली पचनशक्ती वाढावी यासाठी आपण खरं तर लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी उपाय केले पाहिजे. आता लहान बाळ असतं ते तेल पाण्यावर वाढतं, आईच्या दुधावर वाढतं. जे तुम्हाला साथम्य आहे, आज गाईच्या दुधामध्ये नॅचरल स्टेरॉइड्स आहेत. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे पचनशक्ती आपली आता उत्तम होण्यासाठी आपल्याला काय कारण असू शकतात हे तर कळलं, पण पचनशक्ती चांगली होण्यासाठी आपण काय करू शकतो? सगळ्यात पहिले सगळ्यांनी एक ठरवायचं की रूल असतात, म्हणजे आपण सकाळपासून काही गोष्टी नियमाने केल्या ना की ह्या गोष्टी आपोआप बदलतात, की आपल्याला कुठले औषधांची मदत त्यासाठी लागत नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रोज व्यायाम करणं. चालण्यासारखा उत्तम व्यायाम नाही. सूर्य नमस्कार आहेत, ते जरी प्रत्येकाने 10-1 घातले तरी सुद्धा त्यांचा अग्नी प्रदीप्त होतो. म्हणजे सकाळी उठल्यावरती आपण साध्या पाण्याने गुळण्या जरी केल्या तरी आपल्या म्हणजे एक आपण म्हणतो ना सलायव्हरी ग्लँड्स ऍक्टिव्हेट होतात, आपल्याला भूक लागायला सुरुवात होते. त्याच्यानंतर आता शिळं अन्न खायचं नाहीये. शिळं अन्न असतं की त्यामुळे आपले पाचक स्त्राव कमी होतात. हे आपल्या सबस्क्रायबर्सला सांगणं फार गरजेचं आहे, कारण महिलांचा एक असतोच की नाही, एक फटका असतो की फ्रीज मध्ये राहिलेलं आपण संपायचंय, पण त्यांनी पुढे जाऊन त्यांना पीसीओडी PCOS हे त्रास होत आहेत ना. आज महिलांमध्ये हेअर ग्रेइंगचं प्रमाण वाढलंय, हेअर फॉल वाढलंय, तर ह्याला हे कुठेतरी शिळं अन्न कारणीभूत असतं. पण आपण त्याचं प्रमाण दाखवायला गेलो तर प्रत्येक व्यक्तीवाईज हे सगळं बदलतं, कारण प्रत्येक व्यक्ती वेगळा आहे. म्हणजे आज प्रत्येकाचं आपण म्हणतो ना गट प्रत्येकाचं वेगळं आहे. एखाद्याला पटकन दूध पचेल, एखाद्याला पचणार नाही. तर प्रत्येकाची पचनशक्ती वेगळी आहे, तर त्यानुसार आपल्याला ऍक्ट करायचं. आपल्या जेवणाचं जे ताट असतं त्याच्यामध्ये षड्रस हवे. म्हणजे आपण जेवणाच्या सुरुवातीला काय करतो की म्हणजे एंडला आपण गोड रस असलेलं स्वीट डिश घेतो. बरोबर. तर आयुर्वेद काय म्हणतं की तुमची पचनशक्ती चांगली व्हावी म्हणून तुम्ही सुरुवातीला गोड खायला पाहिजे आणि एंडला लोणचं खायला पाहिजे, म्हणजे पाचक स्राव चांगले स्त्रवतात. पण आपण बरोबर अपोजिट करतो. किंवा तुमची पचनशक्ती चांगली व्हावी याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आणखीन एक पार्ट आहे, ते म्हणजे तुम्ही जे दात आपण घासतो ते गोड पेस्टने घासतो, बरोबर आहे. तर खरं तर मधुर अम्ल लवण हे रस जे आहेत ते कफ वाढवतात. ह्याच्या वरचा भाग जो आहे म्हणजे मानेच्या वरचा भाग हा कफ प्रधान असतो. म्हणून सकाळच्या वेळेला आपण खरं कटू तिक्त कषाय म्हणजे तिखट पेस्टनी दात घासायला हवे. म्हणून पूर्वी आपण कडुनिंबाच्या काडीने दंतधावन करायचो की त्यांनी पाचक स्त्राव चांगले स्त्रवायला, म्हणजे सकाळी फ्रेश वाटतं, म्हणजे ब्रेकफास्टच्या दृष्टीने आपल्याला भूक चांगली लागते, पाचक स्त्राव चांगले म्हणजे आपल्याला स्त्रवल्यावर, आणि आपली पचनशक्ती चांगली व्हायला मदत होते. आणि सगळ्यात महत्वाचा पॉइंट काय माहितीये का, सूर्याबरोबर जाठर अग्नीचं कनेक्शन असतं. आता जेव्हा सूर्यास्त होतो साधारण 6:30 पावणे 7, तर साधारण आपण त्यावेळेला खरं म्हटलं तर पोटभर जेवण घ्यायला हवं आणि मग रात्री एखादं व्हेजिटेबल सूप वगैरे घ्यायला हवं. पण आजच्या धकाधकीच्या एक स्ट्रेसफुल लाईफ मध्ये प्रत्येकाला हे शक्य होत नाही. म्हणून मग आपलं जेवण झालं की 15 ते 20 मिनिटांनी थोडंसं कोमट पाणी प्यायचं, त्याच्यामध्ये 2 दाणे ओव्याचे घालायचे, म्हणजे आपोआप पचन चांगलं व्हायला लागतं. पचन चांगलं झालं ना सगळे धातू चांगले, केस गळणार नाहीत, एकदम हेल्दी स्किन तयार राहील, फंगल इन्फेक्शन्स होणार नाहीत किंवा जंत होणार नाहीत. म्हणजे आपण म्हणतो ना पोटदुखी नक्की का होते हे शोधणं खूप महत्वाचं असतं. म्हणजे एवढ्या ठिकाणी आपली पचनशक्ती आपल्याला फिरवत असते की जर पचनशक्ती कमी झाली ना स्मिता तर पिंपल्स येतात. म्हणजे लोक पिंपलसाठी सगळी ट्रीटमेंट करतात की वरती सगळं लावतात, पण इंटरनली ते काहीच करत नाही. जर त्यांनी त्यांचा अग्नी छान केला, हा जो आपला पोर्शन आहे हे आपल्या आतड्यांना रिफ्लेक्ट करतो. डोळ्याच्या खाली बॅग्स असतात लोकांच्या, बरोबर आहे, ते पचनाशीच रिलेटेड आहे, ते तुमच्या किडनी फंक्शनशी रिलेटेड आहेत. सो जर तुमचं पचनशक्ती चांगली झाली ना की चेहऱ्याची सूज कमी होते, पायाची सूज कमी होते, हलकेपणा जाणवतो, एकदम फ्रेश फिलिंग वाटतं.
बरोबर. हा, मी तेच म्हणणार होते की आपण लहानपणी पोटात दुखतंय असं सतत म्हणून एक कारण देऊन जायचं नाही, किंवा आपल्याला अजूनही कुठलंही टेन्शन आलं की आधी पोटात दुखतं किंवा प्रेशर येतं, म्हणजे पोटात खड्डा पडलाय असं आपण म्हणतो. म्हणजे हे किती पोटा रिलेटेड सगळ्या गोष्टी आहेत. मला असं वाटतं आपल्या मानसिकतेवर पण याचा परिणाम होत असतो. म्हणून आपलं पोट छान असणं, हेल्दी असणं फार गरजेचं आहे. आपली पचनशक्ती चांगलं असणं गरजेचं आहे. कधी कधी बघ ना, काही वाईट बातमी ऐकली की लोक म्हणतात जरा मी टॉयलेटला जाऊन येतो, कारण त्यांना ते टेन्शन आलं की तसेच स्त्राव मेंदूकडून सोडले जातात आणि मग त्यांना तो त्रास होतो. म्हणून तुमची मनाची शक्ती इतकी उत्तम हवी ना की आज अनेक वेळा अनेक परिस्थितींमध्ये आपल्याला सर्व्हाइव्ह व्हायला लागतं. आज आपण असं बघितलंय की प्रत्येक वेळी जर आपण असं कारण घेत बसलो ना की आता मी हे नाही खात, माझं पचन नीट नाही होणार, असं नाही. सगळं पचवता येण्यासाठी तुम्ही अग्नी चांगला कसा होईल हे बघा. जर तुमचा अग्नी चांगला आहे, तुमची पचनशक्ती चांगली आहे, तर वर्षातनं हार्डली काही व्हायरल बॅक्टेरियल इन्फेक्शन आलं तर तुम्ही आजारी पडाल. तुमचं प्रत्येक चक्र ऍक्टिव्ह राहिलं पाहिजे. सप्त चक्र तुमची जर ऍक्टिव्ह असतील ना तर ओव्हरऑल तुम्ही सगळे छान राहता. मूलाधार चक्र हे खूप महत्वाचं आहे. म्हणून आपण बघतो की ज्यांचं मूलाधार चक्र वीक असतं ना ते डिप्रेशन, अँझायटी ह्या गोष्टींना बळी पडतात, कारण ते वायूचं मेन सेंटर आहे. सो पचनशक्ती वाढवायची आहे ना, म्हणजे तुम्ही काही वेळेला तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या की जर तुम्हाला चेहऱ्यावरती एकदम डल फेस दिसत असेल, तुम्हाला असं वाटत असेल अरे चेहऱ्यावर आपल्या तेजच नाहीये, किंवा असं तुम्हाला वाटतंय की मला भूकच लागत नाहीये, मला खायची इच्छा होत नाहीये, घड्याळात 1 वाजले म्हणून मी जेवायला बसतीये, किंवा तुम्हाला सतत पायाला सूज जाणवत असेल, किंवा काही पदार्थ खाल्ला ना की तुम्हाला असं वाटतंय की म्हणजे जे स्टूल बाहेर पडतं त्याच्यामध्ये तो पदार्थ तसाच्या तसा बाहेर पडतोय, मग तुमची पचनशक्ती वीक आहे, त्याला तुम्हाला सुधारायला हवं. बर, ते काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. आता मल आहे तो पाण्यामध्ये डुबला पाहिजे असं नाहीये खरं. तो तरंगला तर खरं पचन चांगलं झालंय. बरं, पण आपल्याला काही माहित नसतं. आपल्याला काय वाटतं तो मल आहे, बघत सुद्धा नाही लोक. पण आयुर्वेद ह्या प्रत्येक गोष्टीला बघतो की मूत्र. आता जेव्हा आपलं पचन चांगलं असतं तेव्हा जेवण झाल्यावरती 2 तासांनी आपल्याला लघवी होते. आता या लघवीमध्ये जर खूप डार्क येलो युरिन असेल तर म्हणजे आपल्या शरीरातनं खूप टॉक्झिन्स बाहेर पडतात. बीट कधी खाल्लं तर ज्यांना काही जणांना लाल कलरची लघवी होते. म्हणजे कळलं का की आपलं त्यातलं ते नॅचरली ते बाहेर पडत, म्हणजे त्याचा काही अपाय नसतो. पण म्हणजे आपल्याला कळतंय ना की आपण पचनामधला रस तो कसा बाहेर पडतोय, की ते लगेच रिफ्लेक्ट होतं की अरे हा ह्याने बीट खाल्लंय म्हणून हा रंग असा आहे. सो तुम्ही काय खाता, तुम्ही कधी खाता, तुम्ही कसं खाता, आणि तुम्ही पाणी कसं पिता, व्यायाम कसा करता, झोप कसं घेता, या सगळ्या गोष्टींशी तुमचं पचन लिंक्ड आहे. आता एखाद्याला भूकच लागली नाहीये तरी जबरदस्ती जेवला तर अग्नी आधीच विझून जाईल. सो एखाद्याला ताप आलाय तर आग्रह करायचा नाही, त्यावेळी त्याला खीर करून त्यावेळी त्याला आपण भाताची पेज द्यायची आहे, गरम पाणी द्यायचं आहे, काढा करून द्यायचा आहे, भाज्यांचं सूप द्यायचंय. की ज्वर येणं म्हणजे काय, अग्निमंद झालाय. आपल्याला घामच येत नाही. ज्वरामधलं लक्षण काय सांगितलंय, स्वेद येत नाही ना. जेव्हा ताप उतरतो तेव्हा घाम येतो. बरोबर, म्हणून तेव्हा ते पचन सुधारतं. बरोबर. हो, क्या बात आहे, किती छान सांगितलंस. कित्येक गोष्टी तू महत्वाच्या सांगितल्या. म्हणजे माझा खूप भर असतो या गोष्टींकडे की स्त्रियांना या बाबतीतलं नॉलेज असणं गरजेचं आहे. कारण मी कायम म्हणते स्त्री हे समाजाचा केंद्रबिंदू आहे. ती शिक्षित असेल किंवा ती नॉलेजेबल असेल तर अख्ख्या कुटुंबाचं स्वास्थ्य हे छान राहतं. पाठीचा कणा कसा असतो पूर्ण भार उचलणारा, तशी स्त्री असते. ती तिच्याकडे इग्नोर करते पण सगळ्यांची काळजी घेते. कोणाला काय हवंय हे तिला माहित असतं. आणि तिच्यामध्ये असं वैशिष्ट्य आहे की आदिशक्तीचं ती रूप आहे. आपल्या फॅमिलीसाठी ती कोणत्याही स्तराला जाऊन लढू शकते. एक उत्तम परिचारिका ती असते. आपल्या मुलाची काळजी कशी घ्यायची, म्हणजे प्रत्येक मुलाची आई ही त्याच्यासाठी डॉक्टर असते असं मला वाटतं की ती इतक्या प्रेमाने त्याची काळजी घेत असते. आणि मग त्यांचंच आरोग्य उत्तम नसेल तर पूर्ण घराचं कसं राहणार. ते तर आहेच. म्हणजे मी आजारी पडले की कबीरचं काय होणार याची आधी मला काळजी असते. त्यामुळे बरोबर आहे. मला म्हणूनच या अशा पॉडकास्ट थ्रू न मला जास्तीत जास्त असं वाटतं की माहिती त्यांना कळावी आणि घरच्या घरी कसे उपाय करून किंवा नॉलेजेबल असल्यामुळे आपण ना काही गोष्टींचं निदान करू शकतो. कसं आहे माहितीये का, त्याला पण 2 भाग आहेत.
कधी आपण एक दिवस वाट बघायची, तो त्रास कमी नाही झाला तर आपल्या जवळच्या डॉक्टरला, फॅमिली डॉक्टरला कन्सल्ट करणं पण गरजेचं असतं. कारण कधी कधी ते प्रमाण वाढलं ना तर त्याचे दुष्परिणाम पण दिसतात. सो आपल्यापर्यंत जेवढं आहे तेवढं टॅकल करायचं, पण नाही झालं तर योग्य सल्ला पण घेणं गरजेचं असतं. कारण कधी कधी तो व्याधी वाढला की तो दुरुस्त करायला फार वेळ लागतो. एखादं कपाट आहे, पहिले हिंजेस हलतायत तेव्हा स्क्रूनी लावलं तर ठीक असतं, निघालंच पूर्ण किंवा वी नीड टू ऍक्ट. म्हणजे जर लहान मुलांना ह्या गोष्टी कळल्या की आता आपण चिप्स पॅकेट फूड हे का नाही खायचंय, किंवा सतत चायनीज इत्यादी पदार्थ का आहारात असायला नकोत, की त्यांनी आपला अग्नी मंद होणार आहे कारण त्याच्यामध्ये अजिनोमोटो असतं की त्याचा कुठेतरी परिणाम होतो. किंवा अल्युमिनियमची जी भांडी असतात त्याच्यामध्ये काही लोक अन्न शिजवतात, तर त्यात टोमॅटो आहे, त्याचा जर संपर्क त्या अल्युमिनियमच्या भांड्याशी झाला अंमल पदार्थांचा तर त्या टोमॅटोमध्ये काही प्रमाणामध्ये त्या अल्युमिनियमचा भाग जातो, मग आपल्या शरीरात ते जातं आणि मग असं रिसर्च झालाय की त्याने आपल्याला विस्मरण होऊ शकतं. सो आपण अन्न कशात ठेवतो, अन्न कसं गरम करतो, म्हणजे मायक्रोवेव्हचा सर्रास वापर खरं म्हटलं तर टाळला पाहिजे. हो का? कारण ते त्याचे रेज वेगळे असतात ना. म्हणजे रोज जास्त उपयोग नाही अन्न गरम करण्यासाठी सुद्धा नाही वापरायचं. रोज वापरणार असाल तर काही वर्षांनी त्याचा आपल्याला साईड इफेक्ट दिसतो ना. म्हणजे कधीतरी ठीक आहे, पण रोज तुम्ही गॅसवरच अन्न शिजवा. म्हणजे तुम्ही गरम अन्न सेवन करणं का महत्वाचं आहे, कारण ह्याचा कुठेतरी 0.5% तुमच्या पचन शक्तीवर परिणाम होत असतो. म्हणजे एखाद्याला ब्रेड पचत नाहीये, चीज पचत नाहीये तर त्यांनी तेच खाऊन नाही चालणार. त्याला पहिले पचन चांगलं. आता एक पेशंट होता, त्याला अशी सवय होती की जेवणानंतर पान घ्यायचं. तर मी त्याला म्हणले येस चांगली सवय, तांबूल सेवन सांगितलेलं आहे, पण त्याच्यामध्ये आता किती घटक ऍड होतात, नुसतं पान खात नाही आपण. तर तुम्ही तर त्याच्यामध्ये नुसतं खोबरं, वेलची, लवंग असं घालून तुम्ही तयार करून खा ना. पण तुम्ही गुलकंद घालणार असाल, चांगलाच असतो गुलकंद, पण ते मधुमेहाचे पेशंट होते, मग त्यांना एक्स्ट्रा साखर म्हणजे चालणार नाही. असं तुम्ही काय खाता ह्याच्याकडे बारकाईने लक्ष द्या, म्हणजे ऍक्शनला रिॲक्शन शरीर देणार आहे. बरोबर, अगदी बरोबर. आता हे सगळं कळलेलं आहे आम्हाला, आम्ही याची काळजी सुद्धा घेऊ. आता मनातलं ओळखणारी मानसी हिच्या काही गोल्डन टिप्स आम्हाला कळायला हव्यात. तर घरगुती उपाय मानसी आपल्याला सांगणार आहे पोट दुखीवर किंवा आपली पचनशक्ती सुधारावी यासाठी. जर आपलं पोट वारंवार दुखत असेल तर आपण चिमूटभर ओवा आणि गरम पाणी असं रात्री झोपताना घ्यायचं, म्हणजे जर जंत असतील तर ते पडून जातात. दुसरी महत्वाची गोष्ट की सतत पोट दुखतंय तर सगळ्यात महत्वाचं आहे की आपलं पोट साफ होतंय की नाही बघायला पाहिजे. त्याच्यासाठी रात्री झोपताना 1 ग्लास गरम पाणी आणि त्याच्यामध्ये 1 चमचा तूप घालून घ्यायचंय की त्याने आपलं पोट साफ होऊ शकतं. किंवा एरंडेल तेल असतं ते आपण 20 ml असं एव्हरी संडे घेतलं तरी थोडंसं पोट त्यांनी साफ आपलं होतं. म्हणजे वात प्रकोप जो झालेला असतो तो निघून, जुलाब होणार नाही, 2 ते 3 वेळा जायला लागेल, पण छान म्हणजे क्लीन आपण म्हणतो ना पोट साफ झाल्यासारखं वाटलं तसं त्यांनी होतं आणि त्याचे दुष्परिणाम काही नसतात. सेफेस्ट ड्रग ते आहे. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जीभ बघायची आहे आपली, जिभेवरती व्हाईट लेअर असेल तर सुंठ, तूप आणि गुळ असं एकत्र मिश्रण करून गोळी घ्यायची आहे आणि ती जेवण झाल्यावर खायची आहे की त्यांनी आपलं पचन चांगलं होतं. आणि जर तुम्ही आलं किसून असं पाण्यामध्ये घालून ते उकळून थोडंसं पाणी दिवसभरात 1-1 चमचा प्यायलात तरी तुमचा अग्नी चांगला होतो. अच्छा. आणि सगळ्यात महत्वाची एक टीप म्हणजे काय की तुमच्यासाठी जेवण जी बनवते तुमची आई, बायको, एक शब्द प्रेमाचा तिच्यासाठी काढायचा की आई वाह काय पोळी सुंदर झाली आहे, आपोआप पचन चांगलं होतं, कारण ती त्या प्रेमाने तुमच्यासाठी बनवत असते. सो तिने बनवलेल्या अन्नाचा सन्मान करा. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे की आपल्या पानामधलं एक शीतही आपण वाया नाही घालवायचं आहे की बघा आपोआप सगळ्या गोष्टी, म्हणजे आयुर्वेद पुनर्जन्म मानतं. प्रत्येक व्याधीची निर्मिती का झाली आहे ह्याला पण कारण दिली आहेत की तुम्ही असं वागलात तर तुम्हाला हा व्याधी होईल. सो आपण आपल्या शब्दांनी कोणालाही दुखवायचं नाहीये, आपलं कर्म चांगलं करायचंय, रोज व्यायाम करायचाय, झोप उत्तम घ्यायची, पाणी योग्य प्रमाणात प्यायलो तर आपली सलायवा चांगली तयार होणार आहे. सलायवा चांगली तयार झाली तर ती
पचन चांगलं करायला मदत करणारे. लिव्हरसाठी स्ट्रेस घ्यायचा नाहीये, स्ट्रेस फ्री आयुष्य जगायचंय. काही प्रॉब्लेम असेल तर स्मिताशी पण तुम्ही बोलू शकता, शी इज अ गुड काउन्सिलर ऑल्सो. सो कुठेतरी मोकळं व्हायचंय, यांनी तुमचं पचन 100% उत्तम राहतं. आणि काही व्याधी असेल तर मग त्याच्यावर आपल्याला ट्रीट करायला पाहिजे की ते का होतंय हे जाणून. आणि जर का तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या क्वेरीज असतील किंवा तुम्हाला असं वाटत असेल की उपचार करायचे आहेत किंवा तुम्हाला कुठल्या पोटा संदर्भातल्याही काही समस्या आहेत, तर तुम्ही आयुर्वेदाचार्य डॉक्टर मानसी यांच्या क्लिनिकला भेट देऊ शकता. ठाण्यामध्ये, पनवेलमध्ये, नाशिकमध्ये, पुण्यामध्ये यांच्या ब्रांचेस आहेतच. आणि मानसी खूप छान पद्धतीनं गाईड करते. त्यांचं जे तन्वी हर्बल क्लिनिक आहे ते छान पद्धतीनं ती रन करते. खूप छान सांगितलंस तू, इतकं छान सांगितलंयस. मी स्वतः म्हणजे खूप खुश आहे. अर्थातच माझे सबस्क्रायबर्स सुद्धा खुश असतील. सो मानसी, थँक्यू सो मच. पुढच्या एपिसोड मध्ये भेटूया नवीन विषयासह. नक्की.